सर्वांना जय भारत. जय भारत म्हणजेच जय चार्वाक, जय बुद्ध, जय महात्मा बसवांना, जय जिजाऊ, जय शिवराय, जय लहुजी, जय सावित्री, जय ज्योती, जय भीम, जय मल्हार, जय सेवालाल, जय संत सेना महाराज, जय मूल निवासी, जय आदिवासी, जय बिरसा आणि सर्व महामानवांच्या विचारांना मी अगदी मनापासून अभिवादन करतो. लाल सलाम. आज सर्वप्रथम 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे समस्त भारतवासियांना या 73व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड, भारतीय स्टुडंट्स फेडरेशन, भारतीय कर्मचारी संगठन, भारतीय युवा बेरोजगार संगठन, अण्णाभाऊवादी जन आंदोलन आणि सर्व भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेडच्या जनसंघटनांच्या वतीने अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. कारण भारत हा राष्ट्र जरी विविधतेने नटलेला असला तरी सर्वप्रथम आम्ही सर्वजण भारतीय आहोत हे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणून सर्व भारतीयांना पुनश्च एकदा या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आजचा जो विषय आहे तो अतिशय वेगळा आणि महत्त्वाचा विषय घेऊन मी आपल्यासमोर आज विचारमंथन करणार आहे, भूमिका मांडणार आहे. कारण एकीकडे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं. ब्रिटिशांच्या गुलामीतून भारत मुक्त झालेला होता. म्हणून आजचा दिवस अतिशय उत्साहाने आपण साजरा करतो. आजच्या दिवसाचं महत्त्व समस्त भारतवासियासाठी अतिशय आनंदाचं, जल्लोषाचं आणि स्वागताचं असल्यामुळे या दिवसाला भारतात आणि जगामध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थाने हे स्वातंत्र्य दिन आपण साजरा करीत असतो. परंतु आजच्या दिवशी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र देशामध्ये स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई येथे आझाद मैदानावरती भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा फार मोठा मोर्चा निघालेला होता. या मोर्चामध्ये साधारणतः 10 लाख इतके लोक होते आणि मोर्चाचे नेतृत्व तत्कालीन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं होतं. आणि या मोर्चामध्ये त्या 10 लाख लोकांना संबोधित करत असताना कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असे म्हणाले, ये आझादी छूटी है, देश की जनता भूकी है. नेमकं या
कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या ब्रीदवाक्याचा सिद्धांताचा अर्थ काय होता, तो अर्थ किंवा तो संदेश आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. प्रत्यक्ष सिद्धांताला स्पर्श करण्यापूर्वी ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है, याच्या पाठीमागचा इतिहास आम्हाला जाणून घेणं काळाची गरज आहे. कारण तो इतिहास जाणून घेतल्याशिवाय या सिद्धांतामध्ये नेमकं कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना काय म्हणायचं होतं ते आम्हाला कळणार नाही. पण थोडंसं इतिहासामध्ये आपण पाठीमागे जाऊया. पाठीमागे गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की जगामध्ये जे अनेक राष्ट्र आहेत त्या अनेक राष्ट्रांनी काही राष्ट्रावरती गुलामी लादली होती. जसं की ब्रिटिशांनी भारतावरती गुलामी लादलेली होती आणि ती गुलामी जवळपास 150 ते 125 वर्ष आम्हा भारतीयांनी स्वीकारली. म्हणजे तब्बल 125 वर्ष एखाद्या दुसऱ्या राष्ट्रावर राज्य करावं आणि तेथील जनतेने सहन करावं, याच्यापेक्षा जगामध्ये दुर्दैवाची दुसरी कोणतीही बाब होऊ शकत नाही. आणि म्हणून भारतासारख्या अनेक राष्ट्रावरती जे जगामध्ये बलशाली असणारे, भांडवलशाही प्रधान असणारे जे राष्ट्र आहेत त्यांनी सातत्याने गुलामी लादलेली होती. आणि छोटे छोटे राष्ट्र, कमजोर राष्ट्र हे त्या गुलामीला बळी पडलेले होते. म्हणजे असं का घडलं, याच्या पाठीमागचा जर इतिहास आम्ही तपासला तर जगामध्ये सातत्याने दोन विचारधारा परस्परामध्ये संघर्ष करत असल्याचं आम्हाला दिसतं. एकीकडे साम्राज्यवादी भांडवलशाही ही सातत्याने विकसित करण्याचं षडयंत्र त्या भांडवली साम्राज्यवादी राष्ट्राचं राहिलेलं आहे. हे अग्रक्रमाने पुढे राहिलेले होते. परंतु त्या तुलनेत अमेरिका आणि ब्रिटन यांनी एखादे राष्ट्र जर गुण्यागोविंदाने भांडवली साम्राज्यवादी गुलामगिरी जर स्वीकारायला तयार असेल तर त्यांच्यावरती सहजपणे भांडवली साम्राज्यवादी गुलामी त्यांनी लादलेली होती. परंतु ज्या राष्ट्रांनी साम्राज्यवादी भांडवलशाही स्वीकारलेली नाही किंवा स्वीकारायला त्यांनी नकार दिलेला होता, अशा राष्ट्रांना मग त्यांच्यावरती आक्रमण करून त्यांना गुलाम बनवण्याचं काम अमेरिका आणि ब्रिटन सारख्या साम्राज्यवादी भांडवली राष्ट्रांनी ते सातत्याने केलेलं आहे. आमच्या भारतावर सुद्धा भारताचा इतिहास जर आम्ही खोलामध्ये गेलो, त्या इतिहासाचा जर आम्ही अभ्यास केला तर इतिहासामध्ये सुद्धा प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये भारतीय लोकांना, मूळ भारतीय लोकांना परकीय आर्यांनी सिंधू संस्कृतीमध्ये येऊन सिंधू संस्कृतीमधील मूळ भारतीय लोकांना अंधारामध्ये ते झोपेत असताना रात्रीच्या वेळी आमच्या भारतीय लोकांवरती आक्रमण करून मग या देशावरती कब्जा करण्याचं काम आर्यवंशीय लोकांनी केलेलं आहे. आणि म्हणून जगामध्ये सातत्याने हिंसेचा मार्ग अवलंबून, भीती दाखवून त्यांच्यावरची वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न
आणि गुलामीची जी काही प्रथा आहे ती लादण्याची जी काही प्रयत्न आहेत ते आर्यवंशीय लोकांनी केलेले आहेत. आणि म्हणून जे लोक त्या प्राचीन भारताच्या सिंधू संस्कृतीमध्ये प्रतिकार करू शकले नाहीत, कारण आमची मूळ भारतीय जी काही संस्कृती होती अतिशय सभ्य, अतिशय प्रेमळ आणि मन मिळावू गुणागोविंदाने राहणारी होती. त्यावेळी ना जात होती, ना पंथ होता, ना धर्म होता, काहीही त्यावेळी शिल्लक नव्हतं. मग अशा वेळी आर्यवंशी लोकांनी आम्हा मूळ भारतीयावरती आक्रमण केलं आणि त्यानंतर आमचे काही बांधव आणि भगिनी हे तिथे शहीद झाले. त्या शहीदांना मी आज स्वातंत्र्य दिनी विनम्र अभिवादन करतो. काही लोक लढले, संघर्ष केले आणि शहीद झाले आणि शस्त्रधारी लोकांशी प्रतिकार करणं शक्य नव्हतं, म्हणून काही लोकांनी मात्र ती आपली संस्कृती सोडून, ते घरदार सोडून जंगलामध्ये जाऊन वास्तव्य करू लागले. त्यांना आम्ही आदिवासी म्हटलेलं आहे. संघ त्याला वनवासी म्हणतो. संघाने रामाचा सुद्धा वनवास म्हटलं, आदिवासीला सुद्धा वनवास म्हटलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सातत्याने या देशामध्ये मनुस्मृतीनुसार मनुष्यामध्ये भेदभाव करून आपलं वर्चस्व सातत्याने कायम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते यशस्वी राहिलेले आहेत आजपर्यंत. आणि म्हणून जगामध्ये अशा प्रकारे गुलामीच्या प्रथेला सुरुवात झालेली आहे. दास ठेवण्याची जी काही प्रथा आहे, गुलाम ठेवण्याची जी काही प्रथा आहे, सिंधू संस्कृतीमध्ये परकीय आर्यांनी आक्रमण केल्यामुळे ती जगामध्ये सुरुवात झाली आणि जगामध्ये इतरांनी गुलाम म्हणून राहिलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारची जी काही आहे प्रतिगामी विचारधारा जगामध्ये रुजू होऊ लागली. पुढे मग टप्प्याटप्प्याने मध्ययुगीन भारत आला, अनेक आक्रमणं झाली. त्या ठिकाणी पुन्हा हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. अनेक राजे आणि महाराजे आले, टोळी युद्ध झाले. छत्रपती शिवरायांचा तो कालखंड आला आणि त्या कालखंडामध्ये मात्र मराठी सेना, मराठी राज्य, मराठी साम्राज्य याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करण्यात. दुसरीकडे मात्र सातत्याने टोळी युद्ध होत होते आणि या टोळी युद्धाचा जो काही परिणाम आहे तो परिणाम मात्र दोन गटामध्ये सतत संघर्ष करणे, सतत संघर्ष होणे, यातून अतोनात नुकसान होऊ लागले. मग या नुकसानीचा परिणाम साधारणपणे 2700 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धाने ओळखलं. त्यांनी ओळखलं की अशा प्रकारचे टोळी युद्ध जर होत असतील तर मनुष्यहानी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि एकमेकावर आक्रमण करणे, एकमेकांच्या संपत्तीची लूट करणे, त्या परिसरातील जनतेच्या करासाठी लोकांची लूट करणे आणि प्रचंड मनुष्यहानी करणे हे काही चांगलं नाही. आणि म्हणून तथागत गौतम बुद्धांनी मग त्या राजेशाहीचा त्याग करून, सांसारिक सुखाचा त्याग करून, सत्ता, संपत्ती, मोह, माया याच्यापासून पूर्णपणे संन्यास घेतला. तथागत गौतम बुद्धांनी संन्यास घेऊन सुद्धा प्रश्न सुटलेला नाही. प्रश्न कायम राहिला तसाच. आणि मग जगामध्ये सातत्याने संघर्ष सुरू राहिला. एकीकडे दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडाचा जरी अभ्यास आम्ही केला
तर या दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये सुद्धा अमेरिका आणि त्यांचे मित्रराष्ट्र, रशिया आणि त्यांचे मित्रराष्ट्र, अमेरिका भांडवली साम्राज्यवादी राष्ट्र म्हणजे आपला भांडवली साम्राज्यवाद सातत्याने दुसऱ्या राष्ट्रावर लादणे आणि दुसऱ्या राष्ट्रावर लादत असताना, त्यांना गुलाम करत असताना सातत्याने त्यांचं शोषण करण्याची भूमिका मात्र या भांडवली साम्राज्यवादी राष्ट्राने घेतलेली होती. मग पुढे टप्प्याटप्प्याने हा गुलामीचा कालखंड सुरूच होता. गुलाम बनवणे. मग ब्रिटिश भारतामध्ये आले. ब्रिटिशांनी मग इथे ईस्ट इंडिया कंपनीचं जाळं संपूर्ण भारतभर विणलं. ब्रिटिश IAS अधिकारी भारतामध्ये आले, भलेलट पगार घेऊ लागले आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारताचं आर्थिक शोषण सुद्धा ब्रिटिशांनी केलेलं होतं. मग हे जे शोषण आहे, या शोषणाच्या संदर्भात ब्रिटिशांनी भारतीय संपत्तीची लूट कशी केलेली आहे याचं विश्लेषण दादाभाई नौरोजी नावाच्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेलं होतं. ब्रिटिश भारतात आले आणि भारतीय संपत्तीची लूट केली. भल्या लट्ट पगारी त्यांनी घेतल्या. ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार केला. भारताला अगोदर असं म्हणायचं सोने की चिडिया. सोनं तेवढं घेऊन गेलं, चिडिया शिल्लक ठेवली. आणि म्हणून ब्रिटिशांनी या देशामध्ये एका बाजूनं आर्थिक, आता ते राज्य साम्राज्य विस्तारले म्हणजे याचा अर्थ त्यांनी आपल्या देशातली जी काही संपत्ती आहे ते ब्रिटनला घेऊन जाणारच. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनी होती, आता बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. फरक एवढाच आहे. ईस्ट इंडिया कंपनीला लुटलं, आता बहुराष्ट्रीय कंपन्या लुटत आहेत. आणि मग जगामध्ये अमेरिका आणि ब्रिटन सारख्या भांडवली साम्राज्यवादी राष्ट्र सातत्याने अल्पविकसित आणि मागासलेल्या राष्ट्रांना गुलाम बनवत असताना, त्यांच्यावर गुलामी लादत असताना मात्र सातत्याने या जगामध्ये दुसरी एक शक्ती जी प्रोग्रेसिव्ह आयडियोलॉजी आहे ती म्हणजे साम्यवादी विचारधारा. ही साम्यवादी विचारधारा सातत्याने या भांडवली साम्राज्यवादी विचारधारेच्या विरोधी भूमिका आणि विरोधी काम करत होती. त्यापैकीच 1917 मध्ये रशियन राज्यक्रांती घडून आली. तेव्हा भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती, ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि या रशियन राज्यक्रांती घडून आल्यामुळे ब्रिटिशांना सुद्धा एक भीतीचं वातावरण तयार झालं. त्यांना अशी भीती वाटू लागली, जर भारतात जर अशी क्रांती जर झाली तर याचा अर्थ आम्हाला सुद्धा या रक्तरंजित क्रांतीमध्ये कापून काढल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रकारची भीती ब्रिटिशांच्या मनामध्ये निर्माण झाली. मग ब्रिटिश हळूहळू घाबरायला सुरुवात केली. आणि मग तत्कालीन परिस्थितीमध्ये देशामध्ये 1917 मध्ये रशियन राज्यक्रांती झाल्यानंतर 1925 मध्ये भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. आणि त्याच वेळी जगामध्ये रशिया, चीन आणि इतर राष्ट्रांमध्ये जी साम्यवादी चळवळ सुरू होती त्याचा परिणाम सुद्धा भारतामध्ये होऊ लागला. आणि त्या साम्यवादी चळवळीचे पडसाद चीनमध्ये उमटले. 17 मध्ये रशियन राज्यक्रांती झाली. 1927 मध्ये माओने चीनमध्ये मार्क्सवाद आणला. आणि चीनमध्ये मार्क्सवादाच्या अनुषंगाने
पूर्णपणे संपूर्ण चीन आणि परिसरामध्ये साम्यवादी विचारधारा रुजण्यास सुरुवात झाली। याची धसकी, याची भीती रशियानं तर त्या ठिकाणी कार्यक्रम राबवणं सुरूच ठेवलं होतं, पण याची सगळ्यात जास्त जी काही भीती आहे अमेरिका आणि ब्रिटनला निर्माण झालेली होती। मग ब्रिटिशांनी या देशामधून भारतात जर समजा साम्यवादी विचारधारा आली तर आम्हाला इथून जिवंत परत जाता येणार नाही, अशा प्रकारची भीती ब्रिटिश त्या ठिकाणी बाळगून होती। आणि म्हणून भारतामध्ये दरम्यानच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी हळूहळू या देशातील जाती, धर्म आणि संस्कृती यांचा अभ्यास करायला सुरुवात केला होता। त्यांना माहीत होतं की भारतामध्ये सगळ्यात मोठी जी काही व्यवस्था आहे ती जाती व्यवस्था आहे, आणि ती जाती व्यवस्था हे वर्ण व्यवस्थेनुसार बनलेली आहे। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी जी वर्ण व्यवस्था तयार झालेली आहे, त्या वर्ण व्यवस्थेमध्ये शूद्र अतिशय कनिष्ठ आहेत। मनुस्मृतीनुसार, वैदिक सनातनी धर्मानुसार, म्हणून शूद्रांना कशा प्रकारे सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून मुख्य प्रवाहामध्ये आणता येईल यासाठी मग ब्रिटिशांनी छत्रपती शाहू महाराजांना पुढे केलं। छत्रपती शाहू महाराजांना पुढे केलं, सयाजीराव गायकवाडांना पुढे केलं, आणि त्यांच्या वतीने या देशामध्ये सामाजिक सुधारणांची चळवळ, तत्पूर्वी ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणासाठी ब्रिटिशांनी प्रोत्साहन दिलेलं होतं। ही गोष्ट सुद्धा अतिशय नोंद घेण्यासारखी आहे। महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ज्या पद्धतीने भारतामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीचं काम करत होत्या, त्या चळवळीस पूर्णपणे ब्रिटिशांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहकार्य करायला सुरुवात केली होती। कारण ब्रिटिशांना सुद्धा या देशामधली विषमतावादी व्यवस्था जी आहे, जातीय विषमतावादी व्यवस्था मान्य नव्हती, धार्मिक विषमतावादी व्यवस्था त्यांना मान्य नव्हती। आणि म्हणून 1848च्या दरम्यान या देशामध्ये जी शैक्षणिक क्रांती घडून आली पुण्यामध्ये, या शैक्षणिक क्रांतीला सुद्धा ब्रिटिशांचा अप्रत्यक्षपणे ग्रीन सिग्नल होता। मग पुढे टप्प्याटप्प्याने छत्रपती शाहू महाराजांच्या अनुषंगाने छत्रपती शाहू महाराजांना असं सांगण्यात आलं की तुमच्या देशामध्ये एक विद्वान अभ्यासक आहे, त्यांचा शोध घ्या। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नुकतेच मुंबईमध्ये राहत होते आणि त्यांचा एकंदरीत देशातील विद्वानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव महत्त्वपूर्णरित्या पुढे येऊ लागलं होतं। आणि 1921 मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकाराने माणगाव परिषद घेण्यात आली, आणि या माणगाव परिषदेमध्ये शूद्र आणि दलितांचे नेते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ब्रिटिशांच्या पुढाकारातून, छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शूद्र आणि दलितांचे नेते म्हणून घोषित करण्यात आलं। आणि त्यावेळी या भारतामध्ये दलित, शूद्र, आदिवासी आणि ओबीसी, अल्पसंख्याक
यांचा एक वेगळा गट आहे याचं अस्तित्व ब्रिटिशांनी मान्य केलं आणि यांना पूर्ण स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे. यासाठी मग 1927 मध्ये ब्रिटिशांनी सायमन कमिशन बोलावलं आणि या सायमन कमिशनमध्ये दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम, म्हणजे हे जे समीकरण आहे दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक, हे समीकरण या देशामध्ये 1921 पासून सुरू झालेलं समीकरण आहे. ब्रिटिशांना सुद्धा स्वातंत्र्य देत असताना, भारताला स्वातंत्र्य देत असताना 1000 वेळा विचार करावा लागला आणि म्हणून 1927 मध्ये सायमन कमिशनच्या माध्यमातून ब्रिटिशांनी दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांचे प्रश्न समजावून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु या सायमन कमिशनला तत्कालीन काँग्रेस नेते, ज्यांना आपण महात्मा म्हणतो, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधींना कधीच महात्मा म्हटले नाही, ते मिस्टर गांधी असे म्हणायचे. आणि म्हणून महात्मा यांना कोणी पदवी दिली याच्या संदर्भात शंका आहे, मी जास्त खोलात जाणार नाही त्याच्या. 1927 मध्ये सायमन कमिशनला गांधी आणि काँग्रेसचा विरोध होता. याचं कारण जर आम्ही शोधलं, गांधींची काँग्रेस ही दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याकांच्या विरोधी होते. यांना अधिकारच द्यायचे नव्हते. शूद्रांना, दलित, आदिवासी आणि ओबीसींना कुठल्याही प्रकारचे अधिकार गांधी आणि काँग्रेसना देण्याचे नव्हते, हे स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर होते. त्यावेळी गांधी आणि त्यांच्या काँग्रेसने असं म्हटलं होतं, सायमन परत जा, सायमन परत जा. असं म्हणण्याचं कारण काय होतं? त्याचं कारण एकच होतं की सायमन कमिशन नुसार जर भारताची रचना जर झाली, भारताला जर स्वातंत्र्य मिळालं, तर दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांना त्यांचे हक्क मिळतील, त्यांचे अधिकार मिळतील. आणि म्हणून गांधी आणि त्यांच्या काँग्रेसनी या 27च्या सायमन कमिशनवर बहिष्कार टाकलेला होता. पहा, 27च्या सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला होता. पुढे 1931 मध्ये पहिली गोलमेज परिषद भरली. या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक या शूद्रांच्या प्रश्नावरती चर्चा करण्याला ब्रिटिशांनी जास्त महत्त्व दिलं होतं. कारण ब्रिटिशांना भीती कोणाची होती? जगातल्या साम्यवादी क्रांती करणाऱ्या राष्ट्रांची भीती होती. रशियन क्रांतीची भीती होती. माओने चायनामध्ये जी काही साम्यवादी चळवळ सुरू केली होती, त्या चळवळीची भीती सुद्धा ब्रिटिशांना होती. आणि म्हणून ब्रिटिश त्यावेळी मवाळ भूमिका घेऊन होते भारतीय स्वातंत्र्याच्या बाबतीत. आणि 1931च्या गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा तत्कालीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि गांधी, मिस्टर गांधी यांनी विरोध दर्शविला. म्हणजे 2 वेळा विरोध केला. 27च्या सायमन कमिशनला मिस्टर गांधी आणि काँग्रेसने विरोध केला आणि 1931च्या पहिल्या गोलमेज परिषदेला सुद्धा मिस्टर गांधी आणि त्यांच्या काँग्रेसनी विरोध दर्शविला, बहिष्कार टाकला त्या गोलमेज परिषदेवर. पहा, इथे मिस्टर गांधींच्या बाबतीत आणखी एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो.
जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित शूद्रांचे नेते म्हणून पुढे येऊ लागले, त्यावेळी मिस्टर गांधींनी एक चळवळ सुरू केली होती. ती चळवळ म्हणजे हरिजन चळवळ. हरिजन. आता गांधीच्या या हरिजन चळवळीला काही लोक संकल्पना मानतात, मी मात्र संकल्पना मानत नाही. कारण ज्या पद्धतीने मिस्टर गांधीने हरिजन हा शब्द वापरलेला होता, त्याचा अर्थ मिस्टर गांधी हे सांगतात हरिजन म्हणजे शूद्र लोक हे देवाघरची मुले आहेत. देवाघरची मुलं म्हणजे वरून आलेली देवाघरची. इथे आमचे आज संभाजी भिडे असं म्हणतात, माझ्या शेतातला आंबा खा, महिलांना माझ्या शेतातला आंबा खा, आंबा खाल्यानंतर तुम्हाला मुलगा होईल. पहा, तिथं मिस्टर गांधी असे म्हणायचे की हरिजन म्हणजे देवाची मुले, मेहनत करायची काही गरज नाही, ज्यांना विज्ञान मान्य नाही, मानववंशशास्त्र मान्य नाही, स्त्री पुरुषामधले जे काही संबंध आहेत ते मान्य नाहीत, प्रजो उत्पादन हे सुद्धा मान्य नाही. किती अवैज्ञानिक आहे, लक्षात घ्या. मग पुढे मुले म्हणजे देवाघरची फुले, ते झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला शूद्र मान्य आहे, वर्णव्यवस्था मिस्टर गांधींना मान्य होती. लक्षात घ्या, वर्णव्यवस्था टिळकांना मान्य होती. म्हणून शूद्र याच्याऐवजी थोडासा चांगला शब्द हरिजन असा वापरला. हरिजनांची मुले ही देवाघरची मुले आहेत, त्यांची काळजी घ्यावी. म्हणजे वर्णव्यवस्था तुम्हाला मान्य आहे, जाती व्यवस्था तुम्हाला मान्य आहे, जातीच्या उतरंडी तुम्हाला मान्य आहेत, सरळ सरळ त्याचा अर्थ होतो. मग ब्रिटिश यावर सुद्धा थांबले नाही. त्यांनी 1932 मध्ये दुसरी गोलमेज परिषद भरवली आणि या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये गांधी आणि त्यांची काँग्रेस मात्र घाबरली. त्यांना असं वाटलं आता ब्रिटिश दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याक यांचे प्रश्न विचारात घेऊन भारताला स्वातंत्र्य देणार आहेत, अशी भीती मिस्टर गांधी आणि त्यांच्या काँग्रेसच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि मग 1932च्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये SC ST साठी स्वतंत्र राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून स्वतंत्र मतदारसंघाची भूमिका पुढे आली. आणि याला मात्र मिस्टर गांधींनी कडाडून विरोध केला. आणि मिस्टर गांधी त्यावेळी या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित राहून ब्रिटिशांच्या SC ST यांना दिल्या गेलेल्या, दलितांना दिल्या गेलेल्या स्वतंत्र संघनिहाय आरक्षणाला प्रचंड त्यांनी विरोध केला. केवळ विरोधच केला नाही तर मिस्टर गांधी उपोषणाला बसले. आणि उपोषणाला बसले त्यानंतर मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक नेते मंडळींनी कन्व्हिन्स केलं की गांधींचा प्राण वाचवणं महत्त्वाचं. पहा, मिस्टर गांधींचा प्राण वाचवणं फार महत्त्वाचं आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं गांधींचा हट्ट तर बरोबर नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य होतं. हट्ट हा चुकीच्या पद्धतीने मिस्टर गांधी करत आहेत ही गोष्ट माहिती असताना सुद्धा 1932 मध्ये जो काही पुणे करार झाला, तर या पुणे करारामध्ये दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची जी काही मागणी होती ती मागणी अमान्य करण्यात आली. म्हणजे एकीकडे हरिजनाचा विकास म्हणायचं आणि दुसरीकडे हरिजनाच्या म्हणजे दलितांच्या, आदिवासींच्या, अल्पसंख्याकांच्या आणि ओबीसींच्या हक्कावरती
गदा निर्माण करायचा, अशा प्रकारची दुतोंडी भूमिका मिस्टर गांधींची होती. त्यांना आम्ही आज आदर्श मानतो. 1932 मध्ये ब्रिटिशांनी आणखी एक गोष्ट महत्त्वाची केली. या देशामध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या ठरावानुसार ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात आली. या देशामध्ये पहिल्यांदा ओबीसींची स्वतंत्र जनगणना जर कोणी केली असेल जातनिहाय, ती ब्रिटिशांनी केलेली. आजपर्यंत जातनिहाय जनगणना सातत्याने ओबीसी बांधव, ओबीसी भगिनी आणि समस्त बहुजन समाज याची मागणी करत आहे. परंतु या मागणीला निगरगट हुकुमशाही सरकार मात्र अजिबात मान्य करायला तयार नाही. आणि मग 1932 मध्ये अशा क्रांतिकारी घटना घडल्या. मग शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माघार घ्यावं लागलं. स्वतंत्र मतदारसंघ राजकीय आरक्षणाऐवजी राखीव जागांच्या तरतुदीवर समाधान मानवलं. इथे दलितांचं फार मोठं नुकसान झालं. आज जे संसदेमध्ये लोक जात आहेत, जे केंद्रामध्ये जाऊन खासदार होत आहेत, त्यांची केवळ चाटुगिरी करतायत, चमचेगिरी करतायत. कविता केल्यामुळे, विनोदी कविता केल्यामुळे दलितांचं कल्याण होणार नाही. जे दलितांचे नेते म्हणून आपण मिरवत आहात, ज्या राखीव मतदारसंघाचा आधार घेऊन आपण संसदेमध्ये जात आहात, तिथे जाऊन दलित, शोषित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांची भूमिका मांडणारं प्रतिनिधित्व का गेलं नाही, का जात नाही, त्याचं जर कारण आम्ही शोधलं, त्याचं एकच कारण आहे की स्वतंत्र मतदारसंघ हवा होता. अलीकडे स्वतंत्र मतदारसंघाची मागणी पुढे येत आहे. आज तर उलट भारतामध्ये प्रचंड जातीवाद वाढत चाललेला आहे, प्रचंड धर्मांता वाढत चाललेली आहे. आणि पुन्हा एकदा या स्वतंत्र मतदारसंघाच्या अनुषंगाने विचारमंथन होणं, चर्चा होणं ही काळाची गरज आहे. आणखी एक गोष्ट घडली 1936च्या दरम्यान. 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव येथे सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. आणि त्यानंतर 1936 मध्ये गिरणी कामगार म्हणून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा मुंबईमध्ये एंट्री झाली. आणि 1936 मध्येच गिरणी कामगारांचा संप सुरू झाला. आणि या संपामध्ये आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी शोषितांच्या, कामगारांच्या प्रश्नावरती प्रहार करायला सुरुवात केली. आणि तत्कालीन भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे नेते आणि केंद्रीय कार्यकारिणीचे जे काही सदस्य आहेत, यांच्या लक्षात आलं की कॉम्रेड अण्णाभाऊ साठे नावाचा एक तरुण कामगारांना संघटित करतो आहे आणि या देशामध्ये दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, शोषित वर्गाचं स्वातंत्र्य पाहिजे, अशा प्रकारचे पोवाडे, अशा प्रकारचे गीत कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून पुढे येऊ लागले. आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारेवरती मार्क्स, लेनिन, माओ या जगातल्या कम्युनिस्ट विचारधारेचा प्रभाव पडलेला होता. एकीकडे ब्रिटिशांना भीती होती रशियन राज्यक्रांतीची, चीनमधील माओच्या क्रांतिकारी मार्क्सवादाची, आणि दुसरीकडे मात्र इकडं भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने कॉम्रेड अण्णाभाऊ साठे सुद्धा अतिशय वेगाने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये शोषितांचं, दलितांचं, आदिवासींचं, ओबीसींचं आणि अल्पसंख्याकांचं स्वातंत्र्य किती महत्त्वाचं आहे अशी मांडणी त्या ठिकाणी करण्यात येऊ लागली. त्याचवेळी मात्र देशामध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची क्रांतिकारी चळवळ सुरू झाली.
ते जहालमतवादी होते, ते साम्यवादी, आणि साम्यवादी विचारामध्ये सुद्धा जहालमतवादी शहीद भगतसिंग यांची जी काही संपूर्ण टीम आहे हे सुद्धा त्रिमूर्ती होते. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी ब्रिटिशच्या विरुद्ध बंड केलेलं होतं. पण ते बंड कसं? या देशाला मिळणारं स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य पूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. भगतसिंग एका ठिकाणी असं म्हणतात की आम्हाला मिळणारं स्वातंत्र्य हे शोषित, कष्टकरी, दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांचं स्वातंत्र्य पाहिजे. मुठभर लोकांना स्वातंत्र्य देऊन काय फायदा नाही. म्हणजे भगतसिंगाची भाषा तेच, फुल्यांची भाषा तेच, डॉक्टर आंबेडकरांची भाषा तेच आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंची भाषा तेच. पुढे बॅरिस्टर जिना सुद्धा अल्पसंख्याकांच्या प्रश्नावरती सातत्याने भूमिका मांडत राहील. बॅरिस्टर जिनाच्या भूमिकेला सुद्धा मिस्टर गांधींचा विरोध, काँग्रेसचा विरोध, नेहमी मिस्टर गांधी रुसून फुगून बसायचे. बॅरिस्टर जिना यांना सुद्धा या भारतामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समुदाय हे गुणागोविंदाने राहायला पाहिजे अशा प्रकारे त्यांची भूमिका होती. परंतु पहिली गोलमेज परिषद, तत्पूर्वी सायमन कमिशन, दुसरी गोलमेज परिषद याच्यामध्ये मिस्टर गांधी आणि त्यांच्या काँग्रेसने कडाडून विरोध केला अल्पसंख्याकांना. मग पुढे बॅरिस्टर जिना यांनी शांत न राहता 1937 मध्ये स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीला जास्त लावून धरलं. कारण बॅरिस्टर जिनांनी ओळखलं होतं की मिस्टर गांधी या देशामध्ये आम्हाला सुधरून देणार नाहीत, या देशामध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य देणार नाहीत. कारण जे सायमन कमिशन, ज्या गोलमेज परिषदा झाल्या त्याच्यामध्ये मिस्टर गांधी आणि काँग्रेसने कडाडून विरोध केलेला होता. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक यांच्या हक्कासाठी सतत विरोध केला होता. म्हणून 1937 मध्ये स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीला जोर पकडला आणि त्याचा परिणाम म्हणून नंतर पाकिस्तानी राष्ट्र स्वतंत्र करण्यात आलं. याच कालखंडामध्ये आणखी काही गोष्टी महत्त्वाच्या घडल्या. जसं भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या त्रिमूर्तीने, या तीन कॉम्रेड्सने या शोषितांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, सर्वहारा लोकांसाठी, नाहिरे वर्गासाठी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशी मागणी लावून धरली होती. दुसरीकडे मात्र 1944 मध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी लाल बावटा कला पथक स्थापन केलं होतं आणि लाल बावटा कला पथकाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटका, बँगलोर, गुजरात या भागामध्ये भारतीय स्वातंत्र्याची लढाई अतिशय वेगाने सुरू ठेवलेली होती. त्याचा परिणाम म्हणून संपूर्णपणे भारतीय स्वातंत्र्याची लढाई अधिक वेगाने पुढे येऊ लागली. लढाईला वेग आला. हे स्वातंत्र्य चळवळीमध्ये लाल बावटा कला पथकाचं काम पाहून 1944 ते 45 दरम्यान कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ब्रिटिशांनी खोट्या गुन्ह्यामध्ये अमरावती येथे गोवलं आणि अण्णाभाऊंना जेलमध्ये टाकण्यात आलं. म्हणजे स्वातंत्र्य चळवळीसाठी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना जेलमध्ये जावं लागलं. दुसरीकडे सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंग यांना फासावर लटकवण्यात आलं. मिस्टर गांधींना विचारण्यात आलं की यांचं काय करायचं,
जर गांधी, सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंग यांच्या बाजूने जर राहिले असते तर आज ब्रिटिश काळामध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना दिलेली फाशी रद्द करण्यात आली असते. गांधीने मात्र याच्यामध्ये काहीच इंटरफेअर केलेलं नाही, उलट ब्रिटिशांना सपोर्ट केलेला आहे. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि हा इतिहास पुन्हा एकदा लिहिण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतं. मग कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आली आणि देशामध्ये स्वातंत्र्याची चळवळ अतिशय वेगवान झाली. फाशी दिल्यानंतर मात्र एकीकडे देशात क्रांतीचं वातावरण सुरुवात झालं आणि दुसरीकडे भारतीय लोक सुद्धा भीतीखाली वावरू लागले. मग मिस्टर गांधी आणि काँग्रेसची मवाळ जी काही चळवळ आहे यांना माहीतच होतं 1921 पासून ब्रिटिश स्वातंत्र्य देण्याचं मान्य करत आहेत, परंतु ते स्वातंत्र्य कसं दिलं पाहिजे म्हणून गांधींना ब्रिटिशांनी सगळं स्वातंत्र्याचा अजेंडा तयार केला होता. 1937 मध्येच स्वतंत्र पाकिस्तानचा प्रस्ताव तयार झालेला होता. त्यानंतर मग मिस्टर गांधीने एक चळवळ सुरू केली, भारत छोडो. अगोदरच सोडतो म्हणले होते. मी 1921 पासूनचा इतिहास सांगितला. 1917ला रशियात झालेल्या साम्यवादी जी काही क्रांती आहे, रशियन बोल्शेविक क्रांती आहे, या क्रांतीलाच ब्रिटिश घाबरले होते. 27 मध्ये माओच्या चीनमध्ये झालेल्या क्रांतीला ब्रिटिश घाबरले होते आणि 21 मध्ये ब्रिटिशांनी माणगाव परिषद घेतली होती. ब्रिटिशांच्या पुढाकारातून छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढे करून माणगाव परिषद घेतली होती. म्हणजे 1921 पासून ब्रिटिश या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी तयार झाले होते. मग हे सगळं असताना सुद्धा तब्बल 11 वर्षानंतर मिस्टर गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू केलं. चले जाओ. अगोदर जातो म्हटले होते. गांधींना तेवढाच विषय मिळाला आणि त्यांनी चले जाओची चळवळ त्या ठिकाणी सुरू केली 42 मध्ये. आणि 44च्या दरम्यान 44 ते 47 पर्यंत पुन्हा 3 महिन्याच्या जेलमधून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि त्यांचे साथीदार सुटून आले. पुन्हा त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा भाग गुजरात, कर्नाटक, बँगलोर, गोवा आणि या परिसरातील जो काही भाग आहे तो पूर्णपणे भारतीय स्वातंत्र्यासाठी उभा केला होता. परंतु कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना जसं वाटत होतं, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जसं वाटत होतं, क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जसं वाटत होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जसं वाटत होतं, तसं स्वातंत्र्य या देशाला मिळालेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा घटना समितीमध्ये वेळोवेळी उद्योगांच्या राष्ट्रीयकरणाची भूमिका मांडली, या देशातील शेतीच्या राष्ट्रीयकरणाची भूमिका मांडली, या देशातील उत्पन्न आणि संपत्तीच्या समान वाटपाची भूमिका मांडली. या सर्व गोष्टीला त्या ठिकाणी विरोध झाला आणि त्याचा परिणाम म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना SC, ST, OBC आणि मागासवर्गीयांसाठी आरक्षणावर समाधान मानावं लागलं. संपूर्ण राष्ट्रीयकरणाची भूमिका जर पुढे आली असती तर आरक्षण मागण्याची आवश्यकता नव्हती, सामाजिक आरक्षणाची आवश्यकता नव्हती. पण राष्ट्रीयकरणाची भूमिका अमान्य केल्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालेले असताना सुद्धा 16 ऑगस्ट 1947 रोजी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या नेतृत्वात भारतीय कम्युनिस्ट पार्टी
चा एक प्रचंड मोठा मोर्चा मुंबई येथे आझाद मैदानावर निघाला होता. त्या मोर्चामध्ये सुद्धा फूट पडली. लक्षात, ज्यांना भांडवली साम्राज्यवादी स्वातंत्र्य मान्य होतं ते भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आणि त्यांचा जो गट आहे यांनी स्वातंत्र्य मान्य केलेलं होतं आणि थणकावून सांगितलं होतं कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या मोर्चामध्ये सामील होऊ नका. तो मोर्चा म्हणजे या देशातील स्वातंत्र्याच्या विरोधी असलेला विद्रोह आहे. परंतु कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी आझाद मैदानावरती 10 लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये, त्या क्रांतिकारकांच्या उपस्थितीमध्ये मोर्चा काढून म्हटलं, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. याचा अर्थ काय? या मोर्चातून आम्हाला काय संदेश मिळतो? या मोर्चातून संदेश एकच आहे की या देशाची जी काही संपत्ती आहे ती टाटा, बिर्ला, अंबानी, किर्लोस्कर, माल्ल्या, मोदी या सर्व लोकांच्या ताब्यामध्ये आहे. म्हणजे या देशातली संपत्ती जी आहे मोजक्या मुठभर लोकांच्या ताब्यामध्ये आहे. म्हणून आम्हाला ते स्वातंत्र्य मिळालेलं आहे का? आज सर्वात मोठे उद्योग जो आहेत ते मात्र मुठभर लोकांच्या ताब्यामध्ये आहेत. दुसरीकडे मात्र गरीब, आदिवासी, दलित, ओबीसी, अल्पसंख्याक, शोषित यांच्याकडे काही नाही. म्हणून कार्ल मार्क्स असे म्हणायचे, एकीकडे आहे रे आणि दुसरीकडे नाही रे. आहेरेकडे खूप काही आहे रे. आज जगातल्या 10 श्रीमंत व्यक्तीची जर यादी काढली, आमचे अंबानी बंधू असतात, कधी मित्तल असतात, कधी टाटा असतात, कधी बिर्ला असतात. एखादा गरीब असतो का त्या श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये? आम्ही त्याच्यामध्येच खुश असतो. म्हणून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना असं वाटत होतं की या देशामध्ये उद्योगांचं संपूर्ण राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. उद्योग कोणाच्याही खाजगी मालकीचा नको, कोणाच्याही खाजगी मालकीचा नको. म्हणून हे स्वातंत्र्य आमचं आहे का याचं विचारमंथन करणं काळाची गरज. शेतीचं सुद्धा जे वाटप झालेलं होतं तीच ब्रिटिशकालीन जमीनदारी पद्धती कायम राहिली. वर्णव्यवस्थेनुसार जे उच्चवर्णीय आणि क्षत्रिय लोक आहेत यांच्या ताब्यामध्ये हजारो एकर जमिनी राहिल्या, हजारो हेक्टर जमिनी राहिल्या. का SC, ST, OBC आणि अल्पसंख्याकांच्या नावावर आज जमिनी नाहीत? लक्षात घ्या. मानगाव परिषद, सायमन कमिशन, पहिली गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषद याच्यामध्ये ब्रिटिशांनी दलित, आदिवासी, OBC आणि अल्पसंख्याक यांच्या हक्काचा आग्रह का धरला होता? भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फासावर का जावं लागलं होतं? क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी या देशातील संपत्तीच्या आणि शेतीच्या राष्ट्रीयकरणाची भूमिका का मांडली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीमध्ये सातत्याने उद्योग, शेती आणि सेवा क्षेत्राच्या राष्ट्रीयकरणाचं का समर्थन केलं होतं? या सगळ्यांचा जो काही अर्थ आहे तो मात्र कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी काढलेल्या 16 ऑगस्टच्या मोर्चामध्ये दडलेला आहे. शेतीचं असमान वाटप, क्षत्रियांच्या हातामध्ये शेती, हजारो हेक्टर. नंतर इंदिरा गांधी यांनी रशियाच्या भीतीपोटी 2 गोष्टी केल्या. एक 1969ला बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये सीलिंग ऑफ लँड होल्डिंग ॲक्ट आणला. पण त्या कायद्याची सुद्धा अंमलबजावणी होऊ शकली नाही.
सिलिंग ऑफ लँड होल्डिंग ॲक्टनुसार किती दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांना जमिनी मिळाल्या, याचं उत्तर आम्हाला 0 मिळेल. आमच्या चळवळी कशा? गायरान जमिनीवर आमचा अधिकार. बाबांनो, गायरान का घेता? सगळी जमीन तुमची आहे, हे ब्रिटिशांनी तेव्हा ठणकावून सांगितलं होतं. भगतसिंग, सुखदेव, राजगुरूने सांगितलेलं होतं. क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेने सांगितलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. तीच गोष्ट कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी 16 ऑगस्टच्या मोर्चामध्ये आणली होती. शिक्षण, आरोग्य, विमा आणि इतर मूलभूत सेवा सुविधांचं सुद्धा संपूर्ण राष्ट्रीयकरण झालं पाहिजे होतं. हे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची भूमिका होती. म्हणून ते असं म्हणतात, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. आज शिक्षणाची काय परिस्थिती आहे? आता तर नव्या शैक्षणिक धोरणामध्ये खाजगी विद्यापीठं येत आहेत. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आरक्षण नाकारण्यात आलेलं आहे. खाजगी इंग्रजी शाळांमध्ये दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांची मुले किती शिकतात, त्यांचं प्रमाण काढा. गरीब, शोषित, कष्टकरी दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांची मुले इंग्रजी शाळेमध्ये शिकतात का? पहा. दरवर्षी त्यांची फीस लाखो रुपयाच्या घरामध्ये आहे. हे फीस भरणं शक्य नाही. RT आलं, राईट टू एज्युकेशन ॲक्ट. कोणाला मिळालं? त्याच्यामध्ये अतिशय मोजक्या लोकांना. सरसकट दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांना इंग्रजी शाळेमध्ये मोफत शिक्षण का मिळत नाही? कारण तेव्हा अण्णाभाऊंनी असं म्हटलं होतं की शिक्षणाचं संपूर्ण राष्ट्रीयकरण होणं गरजेचं आहे. म्हणून स्वातंत्र्याची दुसरी चळवळ आम्हाला सुरू करावं लागणार आहे. या देशातल्या उद्योगांचं संपूर्ण राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. या देशातल्या संपत्तीचं संपूर्ण राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. या देशातल्या संपत्तीचं असलेल्या समान वाटप झालं पाहिजे. या देशातल्या शिक्षणाचं संपूर्ण राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. शिक्षण घेण्यासाठी कुणालाही, कुठल्याही गरीबातील गरीब व्यक्तीला, ते इंग्रजी शाळेतलं शिक्षण असू द्या, मराठी शाळेतलं शिक्षण असू द्या, त्या राज्यामध्ये मातृभाषेतलं शिक्षण असू द्या, या सर्व शिक्षणामध्ये आम्हा गरिबांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे. आरोग्याची काय परिस्थिती आहे? आज कोरोना महामारीमध्ये जे VIP लोक आहेत, जे श्रीमंत लोक आहेत, मोठमोठ्या पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत आहेत. आम्हा गरिबांना काय? नाहिरे वर्गाचं काय आहे? नाहिरे वर्गांना सरकारी दवाखान्यामध्ये जेवढं उपचार उपलब्ध आहे तेवढंच उपचार घ्यावा लागत आहे. दुसरं उपचार सुद्धा अवेलेबल नाही आहे. कारण आमच्याकडे पैसे नाहीत पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये घेण्यासाठी. म्हणून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असे म्हणाले होते की आरोग्याचं सुद्धा संपूर्ण राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. खाजगी हॉस्पिटल नको. गल्ली बोळामध्ये सुद्धा हॉस्पिटल असले पाहिजेत, ते सरकारी मालकीचे असले पाहिजेत. सरकारने त्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. अगदी मोफत या सेवा सुविधा लोकांना मिळाल्या. हे छत्रपती शाहू महाराज, क्रांतिबा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा बसवअण्णा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, संत सेवालाल महाराज, संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, या सर्व महामानवाचे विचार होते. या पुरोगामी विचाराच्या अनुषंगानेच कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी असं म्हटलं होतं, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. याला मात्र मिस्टर गांधी आणि त्यांच्या काँग्रेसने सतत विरोध केला. सतत विरोध करून यांना काय मिळालं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं चिंतन करण्यासारखं आहे. आज सुद्धा जर आम्ही पाहिलं तर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी
या दोन्हीही भांडवली साम्राज्यवादी पक्षावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वर्चस्व आहे. त्यांच्या अजेंड्यानुसारच ते चालतं. आणि म्हणून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी राम मंदिर उभारणीच्या दिवशी राम मंदिर भूमिपूजनाच्या दिवशी सर्व जनतेला रामाच्या प्रतिमेसह शुभेच्छा दिलेल्या होत्या. समजून घ्या, नीट अभ्यास करा. ही गांधींची काँग्रेस आहे. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांना विरोध. आता सुद्धा पुन्हा दैववादी दृष्टिकोन. मग सुधारणा काय? गरिबी हटवायची काय भूमिका आहे तुमची? हटली का गरिबी? म्हणून अण्णाभाऊ असं म्हणतात, ये आजादी छूटी है, देश की जनता भूकी है. त्यामुळे मित्रांनो, पुनश्च एकदा तुम्हा आम्हाला स्वातंत्र्याची दुसरी चळवळ उभी करावी लागणार आहे. या देशातलं जे काही स्वातंत्र्य आहे ते नकली स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि म्हणून भगतसिंगाला, राजगुरूला, सुखदेवांना फासावर लटकवण्यात आलेलं आहे. या देशामध्ये खरं बोलणाऱ्यांना फाशावर लटकवलं जातं. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरगे, डॉक्टर कलबुर्गी, गौरी लंकेश यांना दिवसा ढवळ्या गोळ्या झाल्या जातात. का? कारण हे खऱ्या स्वातंत्र्याची मागणी करतात. खऱ्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्याला एकतर फासावर लटकवा किंवा गोळ्या घाला, नाहीतर जेलमध्ये टाका. तुम्ही काही जरी केलात तर आम्ही संविधानिक मार्गाने लढणार आहोत. तुम्ही गोळ्या जरी घातलात तरी आम्ही बंदूक हातात घेणार नाही, शस्त्र कधी हातात घेणार नाही. आम्ही लेखणीनंच संविधानिक मार्गाने, लोकशाही मार्गाने या देशाचं दुसऱ्यांदा स्वातंत्र्याचं आंदोलन आम्ही सुरू करणार आहोत. आणि हे स्वातंत्र्याचं आंदोलन आम्हाला सुरू करायचं आहे. एवढंच या प्रसंगी मी सांगतो. पुनश्च एकदा जय भारत, लाल सलाम.